धन्यवाद करण कालन. पहिल्या प्रति शेवटची लढत तुम्ही पाहू शकाल. नेवा एकविरा स्पर्ट सावध विपक्ष नक्षत्र एंटरप्राइज चौदरपडा नाणेफेकी जिंकली. सावध संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि या पंचांचा ग्रीन सिग्नल लेट्स प्ले सलामी जोडी योगेश कोहली आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल महेंद्र भाकरे आणि षटकाला सुरुवात करतो या क्वार्टर ऑफ भिवंडी मिस्टर किरण पाटील. व पहिल्या चेंडू पाहू शकाल अगदी बागपूरला गेले फक्त दिशा दाखवली त्या ठिकाणी या फलंदाज योगेश कोहलीनं. शॉर्ट पॉईंटला मात्र फिल्डर सज्ज होते आणि त्याचे चेंडू हातामध्ये जाऊन विसावले. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा नक्षत्र एंटरप्राइज चौदरपाडा संघाची पाल आपलाली आणि महत्वाची मॅच आहे, महत्वाची स्पर्धा आहे, सन्मानाची स्पर्धा आपण पाहतो. त्यासाठी मात्र आज दोन्ही संघाचा विचार केला तर मात्र अगदी चांगला स्क्वॉड पाहायला मिळतो. या सर्व ज्यांचे जे प्रमुख फलंदाज खेळाडू आहेत ते सर्व आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील आणि हा सामना खरोखर क्रीडा रसिकांसाठी एक दुपारची मेजवानी म्हणून या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. व स्कूप करण्याचा प्रयत्न करतो गतिवान चेंडू तिथे आपण पाहिला. चेंडू पडले तर थोडासा उचली सुद्धा मिळाला आणि सरळ एस्टांच्या डोक्यावरून चेंडू मात्र फ्लाय झालाय. जबरदस्त कामगिरी किरण पाटीलची आपण पाहतो या सत्रामध्ये. मग ग्रामीण फॉर्मॅट असेल किंवा BC4 फॉर्मॅट किंवा ऑल इंडिया फॉर्मॅट या तिन्ही विभागामध्ये चांगला खेळ सध्या सादर करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा करतो या. ओ पुन्हा भन्नाट वेग अगदी बोगदा चेंडू टाकला गेला पण या फलंदाजाला मात्र त्याकडे ब्लॉक केलं आणि कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी फलंदाजाला संधी नव्हती. अरे पहा जसा बोगदा म्हणाला मात्र आमचे विजय तरी सुद्धा मात्र त्या ठिकाणी अचंबित झाले. हा क्रिकेटचा बोगदा आहे विजय. दर्शक स्थिर बिनगडी बाद एक पहिला षटक पॉवर प्लेचा सध्या आपण पाहतो या मार्गस्थ आहे. अजून एक चांगली लेंथ वरती हाताळणी पण तो रिॲक्शन जर पाहिलं तर एक्झॅक्टली बॅटची कडा असावी आणि त्याचमुळे पाहतोय की गोलंदाज किरण पाटील त्या ठिकाणी थोडेसे निराश झाले. विकेट किपर पाहिलं तर कुठतरी त्याच्याकडून चूक घडली गेली पण तो सलगचे 3 निर्धाव चेंडू जबरदस्त मात्र या ठिकाणी कंजूशी गोलंदाजी किरण पाटीलकडून आपण पाहतो. या कुठल्याही फलंदाजाला आतापर्यंत किरण पाटीलला मात्र उत्तर देण्याची संधी मात्र मिळाली नाहीये. पहिल्या चेंडूवरती जरूर योगेशने सिंगल धाव कंप्लीट केली होती परंतु महेंद्र भाकरे थोडासा चाचपडतोय आणि आतापर्यंत चेंडूने बॅटमध्ये त्याला मात्र व्यवस्थित कनेक्शन करण्याची संधी मिळाली नाहीये. 5 षटकांची लढती आपण पाहतोय परंतु दुसऱ्या फलंदाज जेव्हा आपण सुरुवात करू ते सर्व सामने 4 षटकांचे असतील. इथे मात्र संपर्क झाला होता पुन्हा रक्षकाच्या मात्र चूक घडली गेली. असं वाटतं की आज प्रत्येक वेगळ्या डिप्रेशन मध्ये असावा ज्याच्या माध्यमातून मात्र वारंवार चुका करताय. सलगचे 2 एक्झाली झेल त्याच्याकडे आले परंतु दोन्ही झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप केले आणि महेंद्र भाकरेला मात्र दुसरा जीवनदार परंतु 4 लागोपाठचे डॉट चेंडू तो खेळलाय मात्र जरूर त्याच्या फलंदाजी प्रेशर पाहायला मिळू शकली. ते मात्र सरळपणे लॉक करण्याचा प्रयत्न जबरदस्त इथे मात्र षटकाची समाप्ती किरण पाटीलच्या वतीने पाहायला मिळाली. विकेट जरूर त्याला मात्र मिळाला नाहीये परंतु फक्त आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये 1 धाव खर्च केली आणि 1च धाव जोडण्याची संधी मिळाली ते म्हणजे नक्षत्र चौदरपाडा संघाला. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस रात्रीचा खेळ आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं तर आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पहिला संघ ठरला आहे ज्यांनी फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. जय झोटिंग देवरुख संघ कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारा गावदेवी स्पोर्ट नानकर संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि आज पाहूया या 8 संघांपैकी कोणता संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. ओपन ग्रामीण हाफचा आपण जर विचार केला तर नाईट फॉर्मॅटमध्ये जय झोटिंग देवरुख संघ त्याचप्रमाणे सोनवाई वडुनगर आणि पारदेव गोवे हे 3 संघाने आतापर्यंत सेमी फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज एकापेक्षा एक स्टार खेळाडू सुद्धा तुम्हाला आज डे नाईट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल. बोरसेती गेरसे जॉली कामतगर भावाले बी त्याचप्रमाणे मांडा संघ सुद्धा आज इन ऍक्शन मध्ये असेल. परंतु या ठिकाणी दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज कुणाल. चांगला फटका पाहायला मिळतोय. स्कूप केला चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं जबरदस्त कनेक्शन. पहिली बाउंड्री टीम चौदरपाडा संघाच्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली योगेश कोहलीच्या बॅट मधून.
चांगला स्ट्रोक अगदी चेंडूमध्ये खराब होती परंतु फटका मात्र त्या ठिकाणी सजवला आणि दिशा सुद्धा चांगली दाखवली फलंदाज योगेशने. व पुन्हा हुक करायचा होता परंतु आता मात्र यावेळी भरपूर जास्त सफल झाले आणि त्या अनुषंगाने मात्र चेंडू बॅटमध्ये कनेक्शन झाला नाही. आतापर्यंत आपण जर डॉट पर्सेंटेज जर पाहिली तर जास्त पाहायला मिळतात कारण 6वा डॉट चेंडू आपण पाहतोय. तर तुम्ही 5 षटकामध्ये जर एवढे डॉट पर्सेंटेज जर चेंडू खेळले तर मात्र कुठेतरी तुमच्या संघावरती त्याचा मात्र दडपण येऊ शकतो. याकडे सुद्धा मात्र लक्ष मात्र केंद्रित करावं लागेल. टीम चौदरबाडा संघाला त्या फलक्यावरती धावसंख्या स्थिर आहे ते म्हणजे 1 गडी बाद बिनगडी बाद 5. फिल्डिंगमध्ये थोडासा आपण बदलाव पाहतोय. दुसरा पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. 3 बाउंड्री रायडर्स अगदी डीपमध्ये आहेत. लॉंग ऑफ डीप मिड विकेट आणि वाडिश लॉंग ऑन अर्थात काऊ कॉर्नरकडे फिल्डर तुम्हाला पाहायला मिळू शकेल. लक्ष बैल जो खेळाडू कक्ष आहे त्या दिशेने परंतु या ठिकाणी पहा चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं. बाईच्या स्वरूपात ही अवांतर धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. धावा कशा येतात हे महत्वाचं नाहीये आणि धावा येणं आता मात्र गरजेचं आहे ते म्हणजे नक्षत्र टीम चौदरबाडा संघाचा विचार केला तर थोडीशी दुखापत जरूर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु सर्व जे खेळाडू आपण पाहतो तंदुरुस्त आहेत, फिट आहेत आणि जेव्हा जेव्हा आपण ग्रामीण भागातील क्रिकेट पाहतो तेव्हा मात्र हे सर्व खेळाडू आपल्या गावासाठी सन्मानासाठी जिद्दीने खेळत असतात. परंतु या ठिकाणी जिद्दीच्या समेत तुम्हाला मात्र चांगला खेळ सुद्धा दाखवावा लागेल कारण नॉकआउट स्पर्धा आहे. तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व ठेवायचं असेल तर मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. फटका हवेत केला परंतु पावसाच्या शॉर्ट पॉईंटला फिल्डर तैनात आहेत आणि या ठिकाणी पहिल्या विकेटचं पतन कारण हे गोष्ट घडणारच होती कारण महेंद्र पहिल्या चेंडूपर्यंत त्या ठिकाणी साज पडत होता आणि अखेर 6 चेंडू खेळत असताना मात्र त्याने एकही धाबाचं योगदान दिलं नाहीये. शून्यावरती बाद झाला महेंद्र. पहिला धक्का लागत असताना टीम नक्षत्र चौदरबाडा संघाला. पहिली सफलता टीम साबत संघाला मात्र या ठिकाणी मिळाली. पहिली विकेट कुणालने प्राप्त करून दिली आणि पावसाकाल फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव चेंजेस पाहतोय आपण. निखिल पाटील सध्या ते कार्य पार पाडत असताना आज क्लायमेट सुद्धा खूपच छान आहे. पूर्णपणे सूर्यदेवता सुद्धा या स्पर्धेवरती प्रसन्न झालेला आहे. पूर्णपणे सूर्याची किरणा या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या स्पर्धेच्या अगदी दिशेने पाहायला मिळत आहेत व थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याच अनुषंगाने मात्र पंचाच्या वतीनं या ठिकाणी कुठला रिएक्शन नाहीये. आज एकापेक्षा एक सरस संघ तुम्हाला या स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळणार आहे. तिथे फटका जबरदस्त पाहायला मिळतो. इनफिल्डच्या डोक्यावर स्लाइस केलाय आणि चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर त्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. होणार आहे. जो पहिला सामना आपण पाहिला बोरशेती विरुद्ध शिवम गेरशे आपण 4:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 5 वाजता आपण ग्रामीण फॉर्मॅटला सुरुवात करू. दुसरा सामना असेल जॉली स्पोर्ट कामतकर विपक्ष भूमी 11 मांडा. तिसरा सामना असेल राये स्पोर्ट विपक्ष भावाले बी आणि चौथा सामना असेल जय बजरंग गोरसई ब विरुद्ध राजनोली. तर आज तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून भावेश पवार पवन केने यांची सुद्धा मात्र या ठिकाणी भेट मिळू शकेल आणि पाहायला विसरू नका लक्षा बैल 771 ट्रॉफी 2025. आणि जशी कालची आपण बिग बॅश ग्रामीण धमाका जी स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये पाहिल्या तर मालिकावीर म्हणून पवन केनीची निवड केली गेली आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून बाईक पवननं मात्र त्या ठिकाणी जिंकली. जबरदस्त खेळ त्या स्पर्धेमध्ये गोरसे बस संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. त्या स्पर्धेचं चॅम्पियन पद त्याने पटकावलं आणि या स्पर्धेमध्ये संघ तो दाखल होणार आहे.
चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर लॉंग वरती फिल्डर सज्ज जबरदस्त कॅचिंग मंगेचा कमालीचा झेल आणि फलंदाज बाद झालाय मिस्टर योगेश कोहली. सोन्याची सवारी असेल वजीरची सवारी असेल आणि देवरुंग गावातील जे नामचिन्ह बैल आहे ते सर्व बैल आपल्याला या क्रीडांगणावरती आज सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यांची एक मोठी रॅली मात्र या ठिकाणी काढली जाणार आहे श्यामचंद दलबी साहेबांच्या माध्यमातून जे झुटिंग देवरुंग संघाच्या माध्यमातून. परंतु इथे मात्र या ठिकाणी धाबांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न योगेश कोहलीकडून झाला परंतु फटक्यामध्ये पाहिले तर ताकदीचा थोडासा वापर कमी केला एलिव्हेशन थोडंसं कमी जुळालं आणि त्याच अनुषंगाने लॉंगॉनवरती मंगेश कमालीचा झेल त्या ठिकाणी प्राप्त केला आणि अखेर 2 धक्के मात्र या ठिकाणी लागले गेले. टीम नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा सगळा न्यूमॅन अजय कोहली आलाय 4थ्या क्रमांकावरती. बादची कडा पाला मिळू शकेल अगदी शॉर्ट दरम्यान गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं त्या ठिकाणी आपण हरीशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी किरण पाटीलकडून पाहतो कारण पहिल्या स्पेलमध्ये फक्त किरण पाटीलनं एकच धाव खर्च केली होती आणि जशी दुसऱ्या स्पेलला सुरुवात केली पहिल्या चेंडूवरती सफलता आणि त्यानंतर ही दुसरी धावतडी मात्र या ठिकाणी खर्च केली. धाव फलकावरती फक्त 11 धावा पाहायला मिळतात म्हणजे 2 जी षटकं पहिली आपण पॉवर प्ले जी पाहिली ती मात्र कुठेतरी एकविरा स्पोर्ट्स साबत संघाच्या बाजूने राहिली आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा मात्र त्याच रिदम मध्ये त्याच लयमध्ये किरण पाटील कामगिरी करतोय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक अगदी स्टार्टच्या मधोमध पकडलाय नो डाऊट फिंगर अप फलंदाज बाद झाला मिस्टर विकी भंडारी बॅक टू द डगआउट. खरोखरच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी साबत संघाच्या गोलंदाजीच्या समोर अगदी फलंदाजाने नांगी टिकण्याचं म्हणावं लागेल. त्या अनुषंगाने मात्र एक मात्र चौकार जरूर पाहिला आपण 2 चौकार पाहिले योगेश कोहलीच्या बॅटमध्ये चौकार होता विकीने सुद्धा चांगला खेळ सादर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु जास्त मोठी जो इनिंग सादर करू शकला नाही इनिंग फॉरवर्ड तर करू शकला नाहीये कारण लेग बिफोरच्या रूपाने त्याचे विकेट्स मात्र या ठिकाणी किरण पाटीलने प्राप्त केली. न्यू फलंदाज विशाल आलाय 5व्या क्रमांकावरती. सर्वजनक धावसंख्येपर्यंत जरूर पोहोचावा लागेल. एकविरा स्पोर्ट्स साबत संघ सुद्धा मोठी स्पर्धा तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल 21, 22, 23 जानेवारी या स्पर्धेचा कालावधी असेल 3 दिवसांची ती मानाची स्पर्धा आणि ओमसाहेब लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खंडू पाटील किरण पाटील निखिल पाटील आणि त्याचप्रमाणे पूर्ण त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्या आर्थिक प्रयत्नानं ती स्पर्धा साकारली जाणार आहे. परंतु सध्या लक्षा बैल ट्रॉफी 2025 ची चर्चा सध्या पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळत आहे. लक्षा बैलाचं गुणगान सध्या मात्र या ठिकाणी पाहतोय की गायला जातोय. विशाल डाकेने मात्र पाहत या ठिकाणी बचावतच फटका तिथे मात्र या ठिकाणी केला गेला फक्त चेंडूला सन्मान दिला सॉफ्ट पाटीलने ड्राईव्ह केला अगदी बॉलर पास ड्राईव्ह आणि किरण पाटीलने तो चेंडू फील्ड केला कुठलीही धाव तिथे घेण्याचा प्रयत्न केला नाही. असं वाटतं की कुठेतरी तो किरण पाटीलचा स्पेल आहे तो मात्र कुठेतरी सावध गतीने मात्र खेळण्याचा प्रयत्न करतात फलंदाज जेणेकरून आपण दुसऱ्या ज्याप्रमाणे जे 2 षटकं असतील पुढील त्यांच्यावरती आपण हल्ला चढवू शकतोय. त्या अनुषंगानं हा खेळ पाहतोय फुलटॉस खराब लेट फटका ऑन साइडला टर्न केला चेंडू चला वाडिश मिड विकेट अर्थात काऊ कोणत्या दिशेनं 4 धाबांसाठी चौकार. आपल्या असोसिएशन अंतर्गत भरपूर स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत परंतु विशाल डाकेचा आपण विचार केला तर
ही 8वी स्पर्धा तो खेळतोय आणि या 8व्या स्पर्धेमध्ये त्याचा पहिला चौकार या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण विशालला की भरपूर आउट ऑफ फॉर्म आहे, परंतु जर एक चांगली इनिंग जर तो त्याने तिथे साकारली तर जरूर तो चांगल्या टच मध्ये येऊ शकतो, चांगल्या फॉर्म मध्ये येऊ शकतोय. आणि आज ती वेळ आहे सिद्ध करण्याची, आज ती वेळ आहे हिरो ठरण्याची आणि ती इनिंग आज आपल्याला विशाल डाकीच्या बॅटमधून पाहायला मिळेल का. कारण संघ सध्या अडचणीत आहे, संकटात आहे आणि संकट मोचकाची भूमिका आज विशाल डाकीला पार पडावं लागेल. कारण किरणच्या अगेन्स्ट हा चौकार जर पाहिला तर अतिशय प्रतिभाशाली स्ट्रोक होता आणि चौकारात त्याचा कॉन्फिडन्स जरूर इथे मात्र या ठिकाणी वाढेल. पुन्हा फुलटॉस ऑन साइडला टर्न केला, फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु मिड विकेटला निखिल पाटील चांगली फिल्डिंग तिथे मात्र सजवली आणि अखेर एका चेंडूवरती त्याला समाधानी राहावं लागेल. 3 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि टीम सूत्रपाडा संघ पोहोचली या ठिकाणी 3 गडी बाद 16 या आकड्यावरती. अठरा चेंडूचा खेळ आतापर्यंत या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि 18 चेंडूमध्ये आतापर्यंत चौदरबाडा संघाने फक्त 16 धावा स्कोर कार्डावरती लावलेल्या आहेत. यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात करणार आहोत. वालचिंद विपक्ष पीसे. दोन्ही संघाने मात्र या ठिकाणी पूर्णपणे सज्ज राहायचं आहे, कारण पिछे संघाने पहिल्यांदा तर आडी किरोली संघाला पराभूत केलं होतं आणि आई गावदेवी वालसिंग संघाने काल भैरवी वालसिंग संघाला पराभूत केलं होतं. तर दोन्ही संघ पूर्णपणे रेडी राहा. गोलंदाज निखिल पाटील आपल्या षटकाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू आपण पाहू शकाल या ठिकाणी अगदी ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी केली, वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव इथे मात्र खर्च केली. मिस्टर रामकृष्ण काकडे यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपट्ट्यावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. फटका हवेत केला अगदी अस्टाकावर डोक्यावरून. खंडू पाटील चेंडूकडे मात्र या ठिकाणी जजमेंट लावतोय, परंतु त्याच्या अगदी डोक्यावर चेंडू फ्लाय झाला. जोपर्यंत चेंडू उचलून फेक करतोय तोपर्यंत 2 धावा मात्र फलंदाजांच्या बाहेर जात असताना 4 धाबांसाठी चौकार. चला नाणेफेकी साठी यायचा आहे. गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट वालशीन. दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना असेल आणि या चालू सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ जे बजरंग स्पोर्ट लोणार संघाच्या विरोधात लढणार आहे. आज आपल्याला या ठिकाणी वेळेला फार महत्त्व द्यायचं आहे, कारण 19 सामने आज आपल्याला डे नाईट फॉर्मॅटमध्ये कंप्लीट करायचे आहेत. धावसंख्या 4 ने पुढे गेली 23. पंचाचा नो बॉलचा इशारा. एक्झॅक्टली गोलंदाजाने ओव्हर स्टेपिंग केली त्या ठिकाणी. पंचकरी लाच जबाब राहिली या स्पर्धेमध्ये. आपण पाहतो की डे फॉर्मॅट मध्ये सुद्धा 3 पंच आपल्याला इथे लाभलेले आहेत. नाईट फॉर्मॅट मध्ये सुद्धा पाहिले तर 3 पंच आपण पाहतोय आणि सर्वांची जबरदस्त कामगिरी. पंच महेंद्र भवर सर, राम पाटोले सर, उमेश केने सर हे आपल्याला नाईट फॉर्मॅट मध्ये त्यांची कामगिरी चांगली झाली. आणि डे फॉर्मॅटचा विचार केला तर शाहीद सर, शेखर सर आणि बाला ऐकारे सर आणि बाला ऐकारे सरांचा मात्र या ठिकाणी फ्रीटचा इशारा पाहायला मिळतोय. त्याच्यावरती एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का. बॅटची कडा टॉप एज चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं वेगानं चाललाय, जाऊन धडकेल सीमेरेषेला. मिळतील एकूण 4 धावा. प्रमाणे चुकीची लेंथ हाताळली नाही, परंतु अगदी बॅटची कडा लागली. फलंदाज जरूर बीड झाले, स्थिरक्षक सुद्धा बीड झाले आणि त्यांच्या डोक्यावर चेंडू वेगानं मात्र त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. आणि तशी आपण त्या मैदानाची आउटफील्ड पाहिली तर खूपच फास्ट आहे, टणक आहे. चेंडू जर एखाद्या वेळी जर गॅप मधून निघाला तर त्याला थांबवणं खूपच कठीण आहे आणि ते दृश्य पाहिलं आपण. आणि या ठिकाणी नशिबाच्या 4 धावा पाहायला मिळाल्या त्या म्हणजे चौदरपाडा संघासाठी. किमान इथून तुम्ही जर 45-50 पर्यंत जरी पोहोचण्याचा प्रयत्न केला तर मात्र या मॅच मध्ये मजा येऊ शकते. आणि ते कार्य इथे मात्र विशाल डाकी आणि अजय कोहली मात्र या ठिकाणी करेल का.
लाईन चुकीची पाहायला मिळतो. आपण पाहतो की कुठलाही गोलंदाज असेल त्याच्या अगेन्स्ट जर एखादा मोठा फटका आला तर त्याची लाईन आपल्याला चुकीची पाहायला मिळत आणि तीच लाईन चुकीची निवडली निखिल पाटीलनं. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा वाईट चेंडू पाहतोय आणि धावांमध्ये आता मात्र कुठेतरी भर टाकण्याचा प्रयत्न करतोय. फलकावरती धावा लागल्या गेल्या. 3 गडी बाद 29 आणि अजूनही या ठिकाणी या षटकानंतर अजूनही एका ओव्हरचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे तुम्ही जरूर 50चा आकडा डोळ्यासमोर ठेवू शकता आणि तुम्हाला ठेवावंच लागेल. इथे मात्र पाहू शकाल लेग बिफोरच्या रूपाने फिंगर अप अपील आउट झाली आणि ती अपील पंचांनी उचलून धरली. फलंदाज बाद विशाल डाकी. पाहिला की या असोसिएशनच्या अंतर्गत मागील आपण 1-2 वर्षाच्या पाठीमागे गेलो तर मात्र 4 ते 5 संघ असे होते की तेच संघ वारंवार क्वालिफाय व्हायचे. त्यामध्ये नक्षत्र चौद्रपाड संघ असेल, जयहिंद देवरुण संघ असायचा, साबस संघाला कोणी विसरेल आणि गावदेवी स्पोर्ट नांदकर आमने हे 4-5 ठराविक संघ असायचे. मग भावाली संघ असेल. परंतु या सीझनचा विचार केला तर जेवढ्या ज्या असोसिएशनच्या आपण स्पर्धा पाहिल्या त्या कुठल्याही स्पर्धेमध्ये आतापर्यंत नक्षत्र एंटरप्राइजेस चौद्रपाड संघ क्वालिफाय झालेला नाहीये. तर जरूर ही स्पर्धा त्यांच्यासाठी फार महत्त्वाची असेल. जरूरच सीझनच्या पहिल्याच स्पर्धेमध्ये त्यांनी विजेतेपद पटकावलं परंतु ती स्पर्धा असोसिएशनच्या व्यतिरिक्त होती. परंतु या स्पर्धेमध्ये मात्र कुठेतरी त्यांना आपलं जो नाव आहे त्या नावारूपाने खेळ सादर करावा लागेल. 4 गडी आतापर्यंत गमावले 29 धावसंख्येवरती आणि नवीन फलंदाज आता मात्र एंटर होतोय 6व्या क्रमांकावरती मिस्टर विकेश. निखिल पाटीलला मात्र या ठिकाणी सफलता मिळाली. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन बुलबुलैया ही वैशिष्ट्य आहे निखिल पाटीलचं. जरूर जर तो चांगल्या रिदम मध्ये जर आला तर मात्र अशा प्रमाणात तो गोलंदाजी करू शकतो आणि या फलंदाजांना शांत करू शकतो. एक काल असं होतं की निखिल पाटील सातत्यानं एक प्रॉपर गोलंदाज म्हणून कार्य करायचा परंतु आज पाहू शकाल त्याला 4थ्या क्रमांकासाठी जबाबदारी दिली. पुन्हा मात्र चेंडूवरती फिंगर रोल केला आणि पाहू शकाल या ठिकाणी आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला अगदी शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर तिथे तैनात लेग बायच्या स्वरूपात. एक एक्स्ट्रा धाव तिथे मात्र ऍड केली गेली आणि संघाची धावसंख्या पोहोचली गेली 30 या आकड्यावरती. अजून 6 चेंडूचा खेळ येणं बाकी. 6 चेंडूमध्ये पाहूया किती धावा इथे मात्र जोडण्यामध्ये यश मिळेल. आपण जर बॅटिंग ऑर्डर पाहिले तर महेंद्र बाकर 0वरती बाद झाला होता. नंतर पाहिलं तर योगेश कोहलीनं जरूर एक चौकार मारला 5 धावांचं त्याने योगदान दिलं. विकी भंडारी आला, विकीने एक चौकार लगावला तोच 4 धावसंख्येवरती बाद झाला. विशाल डाकेने थोडीशी फाईट बॅक केली. 3 चौकाराच्या साईडने 15 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या आणि अजय खेळतो एका धाब्यावरती आणि विकेश खेळतो 0वरती. असं आतापर्यंत या सामन्याचं पहिल्या डावाचं हायलाइट इथे मात्र आपण पाहतोय. शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकासाठी आता गोलंदाज वापरला जातो या मिस्टर हरेशवरती जबाबदारी मात्र त्या ठिकाणी टाकली जात आहे. चला सामना सुरू करूया आपण. हरीश मार्ग ओव्हर द विकेट ना पहिल्या चेंडू मात्र अटकेट पाहू शकतो. बॅटची कडा लागली. चेंडू त्याला अगदी शॉर्ट थर्डमॅनला स्लाइस करण्याचा प्रयत्न होता अगदी स्ट्रायकरच्या दिशेने परंतु चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क मात्र झाला नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली गेली. यानंतर जो पुढील सामना आहे दुसऱ्या प्रीतील पहिला सामना तुम्ही पाहू शकाल. आई गावदेवी स्पोर्ट वालशिंद विपक्ष गावदेवी विहाणा स्पोर्ट पिसे. अजय कोहली इज ऑन स्ट्राइक.
फटका हा बैत केला. यष्टीरक्षक किरण पाटील चेंडूच्या खाली झेल पकडतोय. अजून एक विकेटचा पतन. फलंदाज बाद झाला अजय. धक्का क्रमांक 5 वा लागत असताना टीम नक्षत्र एंट्री पाहिजे सोदरपाडा संघाला. मातेचं गुणगान गाणारे संगीत डीजे अजयच्या वतीने आपण या ठिकाणी ऐकतोय. आणि या ठिकाणी गुणगान गाणारी गोलंदाजी आज आपल्याला न्यू एकविरा स्पोर्ट्स साबत संघाच्या वतीने पाहायला मिळाली. सोमनाथजी पाडले सुद्धा मात्र आपला व्यवसाय बंद करून मात्र सामना पाहण्यासाठी एक्झॅक्टली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कारण त्याला सुद्धा मात्र संघावरती पूर्णपणे गर्व आहे. आणि त्याच गावाला मात्र सोमनाथजी पाटील बिलॉंग करतायत. नवीन फलंदाज प्रदीप आले 7व्या क्रमांकावरती. धावसंख्या फक्त आणि फक्त 30 च्या पुढे एक धाव ऍड केली तर 31 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. कारण जी एक धाव या ओव्हरमध्ये हरीशने पहिल्या चेंडूवरती खर्च केली होती. अजून 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. और पिच चेंडू सरळ पाटील लॉफ केलाय परंतु लॉंग ऑन होती. फिल्डर सज्ज आहे. चुकीचा जजमेंट, चुकीचा अनुमान. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 6 धावांसाठी षटकार. संजीवनी निर्माण होईल ते म्हणजे नक्षत्र स्पोर्ट सोदरपाडा संघाच्या स्क्वॉड मध्ये. अजून एखादा मोठा फटका जर आला तर मात्र मॅच मध्ये वापसी होऊ शकते. फटका चांगला पाहायला मिळतो. चेंडू गॅप मधून चाललाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बॅक टू बॅक दुसरा बिग हिट. सिक्सर. ठेवली होती की जर तुम्ही 45-50 पर्यंत जर हा आकडा उभारला तर मात्र या मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. आणि एक्झॅक्टली 43 धाबा आता धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि अजूनही या पहिल्या डाबातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. सुरुवात हरेश पाटीलने चांगली केली परंतु त्याच्यावरती आता फलंदाज प्रदीप बरसलाय. प्रदीप पाहिला तर एक अनुभवी फलंदाज आहे. त्याने सुद्धा अनेक ऊनपावसाळे पाहिलेले आहेत आणि आज तो अनुभव कुठेतरी त्याचा फायदा मिळतो या सोदरपाडा संघाला असंच म्हणावं लागेल. 43 हरीश पाटीलवरती जरूर आतापर्यंत दडपण पाहायला मिळू शकेल. ओव्हर द विकेट चालला. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाला असतं तर आय थिंक चित्र वेगळं असतं परंतु ओव्हर तुरजर पण अजून काही धाबा ते पाहायला मिळत आहेत. पुन्हा रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद झालाय मिस्टर. परंतु पंचांचं असं म्हणणं की प्रदीप बाद आहे की विकेश बाद झाला हे पाहायचं आहे. आणि एक्झॅक्टली क्रॉसिंग झालेले आहे की नाही ते सुद्धा पाहावं लागेल. यस पहिल्या धाब्यासाठी आपण जर पाहिलं तर ज्यावेळी प्रयत्न केला होता तिथे रनआउट आहे की नाही ते पाहायचं आहे. पहिली धाव कंप्लीट आहे बाला सर. पहिली धाव कंप्लीट आहे. जरूर चेंडू स्टंपला स्पर्श झालाय परंतु बेल खाली पडली नव्हती. चेंडू एस्टना स्पर्श झालाय परंतु बेल खाली पडली नव्हती. म्हणजे पहिली धाव कंप्लीट. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद आहे मिस्टर प्रदीप. परंतु चांगली बॅटिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. झटपट क्रिकेट तिथे मात्र पाहिलं फक्त 3 चेंडूला तो सामोरा गेला आणि 13 धाबाचं संघाला योगदान दिलं. धावफलकावरती धाबा लागले गेले 44
आणि अजूनही या पहिल्या डाबातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. नवीन फलंदाज एंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये. 8व्या क्रमांकावरती आलाय रोशन. परंतु एक जमेची बाजू आपण जर पाहिली तर विकेश आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे की तो शेवटच्या चेंडूवरती कदाचित एखादा मोठा फटका खेळू शकतो आणि खेळावा लागेल. प्रयत्न तुम्हाला करावा लागेल आणि तो मोठा फटका इथे पाहायला मिळेल का. चेंज ऑफ पेस, जबरदस्त व्हेरिएशन, चेंडू आलाय डॉट. धाव फलकावरती धाबा लागल्या गेल्या. प्रथम बॅटिंग करत असताना नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा संघाच्या वतीनं 44 गडी गमावले 6 आणि विजयासाठी न्यू आई एकविरा स्पोर्ट्स साबत संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 5 षटकांमध्ये 45 धाबांचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल. तो पाठलाग होईल की नाही तोपर्यंत जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघाचे संघनायक सज्ज आहेत. आई गावदेवी वालचीन विपक्ष गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे. आणि या नाणेफेकीसाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करूया. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करूया. सरमणे गणेशजी पाटील आणि सुरेशजी मेहर या दोन्ही पाहुण्यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. आणि रामकृष्ण काकडे आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा आहे. दुसऱ्या फेरीला सामना आहे आणि या दोन्ही संघांच्या माहितीसाठी हा सामना आज मित्रांनो अंतिम दिवस आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे एका षटकाची कपात आयोजकांच्या वतीने केली गेली. टॉस तर दोघांना माहिती असेल. एका बाजूला लक्ष बैल चषक आणि दुसऱ्या पाहिलं तर जय झोटिंग देव देवरुंग संघ असं तुम्हाला नामोल्लेख करायचा आहे. कॉल देतात पिसे संघ. जय झोटिंग देवाची मात्र मागणी झाली परंतु आलेला आहे लक्षा बैल चषक. टॉस जिंकलाय वालचीन संघानं. पाहुण्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. हवेश जरूर महत्वाचा सामना आहे. टॉस आपल्या बाजूने लागलेला आहे. काय करणार क्षेत्ररक्षण करणार. पहिल्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे तुमचा खेळ राहिला तुमच्याच गावातील संघ होता तुम्ही त्यांना पराभूत केलं परंतु आता संघ पिसे संघ आहे त्यांना पराभूत करायचं तर तुमची स्ट्रॅटेजी काय असेल बघू आता. अभिष या सत्रामध्ये तुमचा खेळ चांगला होतोय की नाही. सध्या बॅट आहे. मग ही स्पर्धा तुमच्यासाठी किती महत्वाची आहे. स्पर्धा महत्वाची. आता जिंकायचा प्रयत्न करायचा. काय या स्पर्धेमध्ये स्वप्न करून तुम्ही उतरलेले आहेत आणि एक्झॅक्ट तू आपल्या खेळाडू सजेशन करतोयस खेळावा बाकी काहीच नाही. तर जरूर तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पिशे संघाचे संघटक माझ्या सोबत आहेत. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 4 षटकांची ओव्हर आहे. किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार. जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. पूर्ण स्क्वॉड आहे का काही खेळाडूची अनुपस्थिती आहे. पूर्ण स्क्वॉड आहे. पहिल्या सामन्यामध्ये थोडंसं बॅटिंगमध्ये आपल्याला क्रमवारीमध्ये चेंजेस पाहायला आपल्याला परंतु या सामन्यामध्ये ती चूक होणार नाही त्यासाठी एक्झॅक्टली काय तुझी प्लॅनिंग असेल. त्या खेळाडूंना चान्स भेटत नाही त्यांना चान्स देण्याचा प्रयत्न केला. आपल्याच विभागातील स्पर्धा आहे. आपल्या असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आहे आणि ज्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल काही 2 शब्द सांगू शकतोस. आयोजन सुंदर आहे आणि या स्पर्धेला तुम्ही जरूर आतापर्यंत एन्जॉय केलं. हो नक्कीच केलं. तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो नाणेफेकी जरूर झालेली आहे. टीम आई गावदेवी स्पोर्ट वालचीन संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. तर जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. परंतु कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत. लक्ष असेल आपण पाहिलं तर 45 धाबांचं त्या धाबांचा पाठलाग होईल की नाही या सर्व गोष्टी आता मात्र आपण ऐकणार आहोत. आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ भालगावचे सुपुत्र मिस्टर भागेश माते यांच्या सुहृद वाणी. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. सर्वांचं सहर्ष स्वागत. जय झोटिंग प्रसन्न देवरुंग आयोजित लक्ष्य चषक 2025 लाडका वेगाचा बादशाह बेताद बादशाह ज्याच्याकडे आपण नेहमी पाहत असतो महाराष्ट्रामध्ये. खरं तर लक्ष्य नावाची चर्चा बैलगाडा क्षेत्रामध्ये भरपूर आहे आणि 2 दिवस झालं होतं नाव सोडलं होतं. बिंजोडला त्यांना कोण जोड झाले का ना माहीत नाही परंतु जोड झाल्यानंतर लक्ष्य हा वेगाने पळताना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पहा जे ऑटो ड्रायव्हर आहेत ज्या ऑटो 2 त्या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत पार्क केलेल्या आहेत त्यांना विनंती करतो की जी ब्लॅक स्क्रीन आहे त्या ब्लॅक स्क्रीनच्या मागे त्या ऑटो पार्क करा. खेळाडूंना थोडासा अडथळा निर्माण होतोय अर्थातच परावर्तित होत आहेत तिच्या ग्लासवरती पडलेले किरण. सो ती ऑटो त्या ठिकाणून बाहेर काढा. सुरुवात झाली दुसऱ्या डावाला. उत्तरार्धाला आपण सुरुवात केली आहे. न्यूयॉर्करा सावध या टीमला बनवायच्या धावा रोकायच्या धावा 45. नक्षत्र 11 चौदरपाडा टीमच्या 5 ओव्हरच्या खेळीमध्ये त्यांनी 44 धावा बनवल्या गेल्यात आणि 45 धावसंख्येचा टार्गेट किरण आणि प्रतीक
बनवण्याच्या अनुमानाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात आणि अजयच्या पहिल्याच बॉलवरती एकही धाव नाहीये. राऊंड द विकेट ऑफस्टम्पवरती बॉल होता, खेळायचा होता ऑफस्टम्पला, परंतु मिडॉनला आपण हा बॉल बघितला, तिथे बॉलची फिल्डिंग थोडीशी उशिरा झाली आणि ऑन द मार्क आता झाली आहे न्यू एकविरा सावध टीम. चेक दरम्यान या ठिकाणी सावधगावचे युवा उद्योजक आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू मिस्टर हेमंत पाटील यांच्या माध्यमातून न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलेलं आहे. तर धन्यवाद हेमंत पाटील, आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये 45चं टार्गेट बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून थोडंसं इझीच आहे, पण तो क्रिकेट आहे, डिफेन्सिव्ह पद्धतीने कधीही गेम पलटू शकतो तेवढी क्षमता आहे. कारण नक्षत्र 11 चौदरपाडा म्हटले गेले तर आमने लोणाड या परिसरातल्या टॉप 10 टीमपैकी एक टीम. सध्या मैदानाच्या आतमध्ये 45चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये डिफेंड करण्याच्या अनुमानाने अजयचं पहिलं षटक तुम्ही पाहताय. फुल टॉस बॉल समोर लॉफ केलाय, फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये प्रोटेक्ट केलेलं क्षेत्र, विकेट त्या ठिकाणी होते, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला पकडली कॅच, पहिला फलंदाज बाद, जातोय प्रतीक मैदानाच्या बाहेर. प्रतीक तुम्हाला पाहायला मिळाले, पावलांचा वेग थोडासा वाढवला, पुढे आणले. चला कॉन्फरन्स मीटिंग ऑटो पहा, विनंती करेन ज्या ऑटो आम्ही आधीपासून या क्रीडांगणावरती असलेल्या ज्या गाड्या आहेत त्यांच्याकडनं जर आम्हाला अडथळा झाला तर आम्ही वॉर्निंग करत आहोत. दुपार आहे त्याच्यामुळे उन्हाचा प्रभाव जास्त, एखाद्या ग्लासवरती उन्हाचा प्रभाव पडला की तो मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना थोडासा त्रासदायक ठरतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय हरिभक्त परायण आदरणीय रामकृष्णजी काकडे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. वेलकम सर्वांचं सहर्ष स्वागत. नुकतीच विकेट गेली आहे मैदानाच्या आतमध्ये, नवीन फलंदाज मंगेश. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मिस टायमिंग, बॉल मध्ये पाठमोरा वळतो फिल्डर, वाढ कॅच. असं वाटलंही नव्हतं की फिल्डरच्या हातामध्ये कॅच पडेल, फिल्डर त्या ठिकाणी होते शॉटमध्ये कव्हरला, विशाल पाठमोरे गेले, त्याच्या हातामध्ये कॅच, खातोही खुळ करू दिलं नाही फलंदाज मंगेशला आणि लागोपाठचा दुसरा ब्रेक थ्रू मिळून देत असताना गोलंदाज अजय. इनसाइड आउट खेळायचा होता, थोडासा फ्रंट फुटला आधी गेला, त्याच्यानंतर बॅक फुटला आला. स्ट्रोकचं सिलेक्शन जर आपण पाहिलं गेलं तर थ्रू द कव्हर्सला खेळायचं होतं, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर त्या ठिकाणी पाठमोरे आले आणि कॅच पकडत असताना लागोपाठचा दुसरा ब्रेक थ्रू मिळून दिलाय गोलंदाज अजयने. करता एक काळ असाही होता की नक्षत्र 11 चौदरपाडा पनवेलमध्ये जाऊन सुद्धा मेगा फायनलची ट्रॉफी उचलायचा. आता कुठेतरी संघर्ष त्यांच्या वाटेला आलाय, संघर्ष सध्या झेलतोय हा संघ. नक्षत्र 11 चौदरपाडा हा नाव म्हटला गेला ना तर जेव्हा त्यांचा अपोनंट संघ हा लागायचा, त्यांच्या विरोधात जो संघ लागायचा त्या संघाची आपापच पायाच्या खालची जमीन हलायची. पण तर सध्या तरी कुठेतरी फॉर्मसाठी झगडतो हा संघ, तो फॉर्म कदाचित आता या मॅचमध्ये दाखवेल की काय, तशी सध्या सिच्युएशन आली आहे. कारण 5 चेंडूमध्ये एकच धाव बनली गेली आहे आणि दोन विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यात. शेवटचा बॉल, ही विकेट मिळू शकते, कॉन्फिडंट आहे विकेट किपरला की कॅच त्याच्या हातामध्ये येईल. कॉन्फिडंटली सूर्याची किरण थेट त्यांच्या डोळ्यांवरती पडत होते, परंतु त्याचा इम्पॅक्ट पडूच दिला नाही. विकेट किपर होते त्या ठिकाणी योगेश, आपल्याला पाहायला मिळाला त्याच्या हातामध्ये जेल. पहिल्या षटकाचा खेळ यशस्वी समाप्त झालाय टीम चौदरपाड्याच्या बाजूने, कारण 3 विकेट परतल्यात आणि फक्त 1 धाव टीमच्या टोटलमध्ये न्यू एकविरा सावध.
3 गडी परतले गेलात. वाटत असेल खरं तर अजयला की या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त एक विकेट जरी गेली असती ना तरी मला बेनिफिट मिळालं असतं. ती विकेट कोणाची? सावध एक्सप्रेस किरणची. तो मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत चिंतेचीच बाब असेल. नक्षत्र 11 चौदरपाडाला माहिती आहे की किरण असा एक फलंदाज आहे जो ॲज अ बॉलर चांगलं कार्य करतच असतो, परंतु ॲज अ बॅट्समन जेव्हा सिच्युएशन त्याच्या विपरीत असते ना तेव्हा त्या सिच्युएशनला तो हँडल करत असतो. आता तोच टार्गेट असावा, कारण त्यांनी नॉन स्ट्रायकिंग एंडवरतून 3 गडी बाद होताना बघितले. आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात तुम्हाला खंडू. चौदरपाड्याचे 12th मॅन आमच्या समवेत आहेत. खरं तर नवनाथ भंडारी त्यांचेच क्लासमेट खंडू मैदानाच्या आतमध्ये गेलात. आता ते मैदानाच्या आतमध्ये एकामेकाच्या विरोधक आहेत. मैदानाच्या बाहेर निघाल्यानंतर त्यांची मैत्री वेगळी, परंतु मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही खेळत असतात तेव्हा तुमचा सक्का भाऊ सुद्धा तुमचा अपोनंट असतो. ह्या गोष्टी क्रिकेटमध्ये होत असतात. परंतु आता पाहूयात, मित्र मैदानाच्या आतमध्ये गेलाय, त्याला टीमसाठी धावा बनवायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये प्रोडक्टिव्ह ओव्हर, इकॉनॉमिकल बॉलिंग ज्याच्यामध्ये फक्त एकच धावा खर्च केली, 3 गडी त्याने बाद केलं. नाव अजय. आता दुसऱ्या ओव्हरसाठी आला हरिकेत ओव्हर नंबर 2 मध्ये. त्याच्यासमोर किरणसाठी हा बॉल ऑन साईडला सेट माइंडने थोडासा पुढे आला खंडू. विकेट धोक्यामध्ये होती. परतला बघितलं गेलं, मिडॉनच्या फिल्डरच्या हातामध्ये बॉल गेलाय. त्याने जो पावलांचा वेग वाढवला होता त्याला स्टॉप केलं गेलं. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ज्या ठिकाणी अंपायर आहेत आमचे मेन अंपायर, तिथे बॅट त्यांनी अगदी ड्रॅग केली गेली खेळपट्टीच्या अगदी समोर आणि इथनं तो वाचला गेलाय. किरणसाठी हा बॉल ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेग पूर्णपणे खुलं होतं, परंतु ह्या बॉलला पाठवत असताना वेगाचं प्रत्युत्तर वेगाने दिलं गेलं. किरणचा पहिला वार चौकार. वन साइड आता हिरो बनावंच लागेल. लीडर ऑफ द फ्रंट. आता किरण पाटीलने आपले लीडिंग जी भूमिका आहे ती आता दाखवली आहे. फुल टॉस बॉल, गतीचा वापर, गतीने त्याला पाठवलं गेलं बाउंड्रीलाईनच्या बाहेर. धावा येत नव्हत्या, त्या धावा कशाही बनव, परंतु किरण पाटीलच्या बॅटमधून त्या बनणं या खूप गरजेच्याच असतील. ओव्हर द विकेटने पुढे आला, कव्हर्सला बेदलाय. सुंदर फटका, कलात्मकता, क्लासिकल ड्राइव्ह पाहायला मिळाला. कव्हर्सला बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर, लागोपाठचा वार दुसरा 4. हा मित्रांनो बुद्धिबलाच्या खेळाप्रमाणे असो. जसा बुद्धिबलातला एक प्यादा तुमच्या राजाला चेक देऊ शकतो, तसा क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये राहिला ना तर तो पूर्णपणे सामन्याचं पारडं चेंज करू शकतो. हा खेळाडू मोठा आहे, कारण किरण हे नाव सोपं नाही. सावादच्या माध्यमातून सावाद एक्सप्रेस म्हणून भिवंडी विभागामध्ये त्याला खरंतर उपमा दिली गेली. तो क्रिकेटच्या परिपटलावरती बॉलिंग जेवढी चांगली करतो त्याहून जास्त बॅटिंग चांगली करतो आणि त्याचं प्रात्यक्षिक सध्या त्याने मैदानाच्या आतमध्ये त्याने दाखवायला सुरुवात केली. लागोपाठचे 2 चौकार, टीमची धावसंख्या 9. ओव्हर द विकेटने स्विच हिट, फुल टॉस बॉल, त्याला अगदी हवेतून स्वीप करत असताना हा स्विच हिट नव्हे तर किरणचा स्विच हिट. लागोपाठचा पाहायला मिळतो हा 3रा चौकार. किरणच्या बॅटमधून आलाय चौकार. हॅट्रिक त्याने संपादित केली. हा पहा ॲक्शन रिप्ले. लाईन वरती आले, रेषेवरती परफेक्टली बॅट, फुल टॉस बॉल, स्विच हिटचं रूपांतर स्वीट हिट मध्ये केलं आणि कॉन्फिडंटली बॉलकडे तो पाहत राहिला. हीच भीती आहे टीम नक्षत्र 11 चौदरपाड्याला, कारण त्यांनाही माहिती आहे की किरण एक असा फलंदाज जो कधी सामन्याचं परिवर्तन खरं तर विजयापर्यंत नेऊ शकतो. कधी या 45चं लक्ष त्याच्या बॅटच्या माध्यमातून तो पुढे नेऊ शकतो. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये एक वादळ आहे सावध गावाचं आणि त्या वादळाचं नाव किरण पाटील. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आला. टीमची धावसंख्या 13 आणि एक सुंदर पदपालखी साईबाबाची आपल्याला जाताना पाहायला मिळते या मुख्य रस्त्यातून. जरूर आपण ती चर्चा करू, परंतु वळूया मॅचकडे. पुढे आला थ्रू द एक्स्ट्रा कव्हर खेळण्याचा प्रयत्न, अवे प्ले फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला हा चेंडू. इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं, इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ही देवाप्रती श्रद्धा आहे. श्रद्धा सबुरीचा संदेश देणारे शिर्डीचे साई बाबा, त्याची पदपालखी खरं तर तुम्हाला जाताना पाहायला मिळतीये.
बॅकलिपला खाली घेतलं. कॉडबियांची अपील गेली आहे परंतु पंचांची सहमती नाही आहे. 4 फिल्डरची अपील तुम्हाला पाहायला मिळाली. विकेट, फाईन लेग. त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं तर शॉटमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. थर्डमॅनच्याही फिल्डरकडनं तुम्हाला अपील पाहायला मिळाली आणि अखेरकार व्हाईट बॉल नंतर डॉट बॉल फेकला. टीमची धावसंख्या 14. 1.5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 14 धावा बनल्या गेल्यात. 45 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम न्यू यॉर्कर सावादचा रणनीती असेल किरण पाटीलला बाद करण्याची आणि हा शेवटचा बॉल. लेंथ बॉल होता. माहिती स्वीप होणार नाही त्याच्यामुळे बॅटचा चेहरा हलक्या पद्धतीने क्लोज केला गेला. गुड प्लॅनिंग. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतात. क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉल तुमच्या बाजूनेच येईल असं नसतं. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. आपण विचार करूया की या ॲक्शन रिप्लेवरती काय घडलं. हा पहा ओव्हर द विकेटने आला हरिकेट. टप्पा पडला. स्वीप करायचा आधी होतं परंतु ऑफस्टम्पचा हलकासा बाहेर होता. स्वीप केला असता तर कडा लागून विकेट किपरकडे कॅच सुद्धा गेली असती. त्याच्यामुळे किरणचा सेटअप माइंड पाहायला मिळाला. बॅटचा चेहरा हलक्या पद्धतीने त्याने क्लोज केला. सिंगल बनली. टीमची धावसंख्या 15 आणि आता येणारे 18 बॉल आणि त्या 18 बॉलमध्ये बनवायचे आहेत 30 धावा. किरण पाटीलची विकेट जेव्हा येईल ना तेव्हा खरं तर सेलिब्रेशन वेगळंच असेल कारण किरण पाटीलची आक्रमकता तुम्ही 3 चेंडूंवरती 3 चौकार या मॅचमध्ये बघितलेत. पाच सुंदर पदपालकी या ठिकाणी चालली आहे. जे प्रवासी सध्या तरी शिर्डीचा रस्ता त्यांनी पकडलाय त्यांच्यासाठी नेहमी आम्ही खरं तर 3 पालख्या बघितल्या. त्यांच्यासाठी आम्ही एवढंच म्हणत होतो की तुम्ही सुखरूप चाललात, सुखरूप जा. पुढे जाताना मुख्य हायवे लागेल तिथून कंटेनर मोठ्या चालत असतात त्याच्यामुळे त्या कंटेनरचा बचाव करा. अर्थातच लाईनमध्ये तुम्ही चालला. आता जसे चाललात तसे लाईनमध्ये तुमचा प्रवास तुम्ही करा. इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं. इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं. शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बोलते. या प्रवाशांचा कदाचित बोलवणं असेल साईबाबाचा यांना म्हणून ते पदपालखीत चालल्यात. मित्रांनो ओम साई. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 15. गरज या मॅचमध्ये 30 धावेची. 18 बॉल शिल्लक आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय अजय. इकॉनॉमिकल बॉलिंग आतापर्यंत अजयने हाताळली आहे कारण एकच धाव खर्च केली. महत्वाची विकेट त्याच्या खात्यामध्ये आले 3. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम नक्षत्र 11 चौदर पाडा. जास्त वेळ घ्यायची नाही. आतापर्यंत तुम्ही 2 ओव्हर फेकण्यासाठी लावलेले आहेत 12 मिनिटं. सो आता तुम्ही वेळेच्या संदर्भात आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू. अजय तयार. समोर किरण समोर मोठं चॅलेंज. यॉर्कर बॉल क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र. प्रत्युत्तर नव्हतं या फटक्यावरती. किरणचं हलक्या पद्धतीने फक्त बॉटम हँडच्या वापरने समोर ढकललं गेलं. जणू काय किरण सांगत असताना की पुश करो खुश रहो. सतत सिंगल डबलने खुश नसेल. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त सिंगल आली. सध्या तरी हे सुंदर दृश्य तुमच्या समोर अगदी आकाशाचा आनंद घेत असताना हा पक्षी पाहायला मिळतोय. आपल्या भाषेत घार म्हणतात. सध्या तरी हे आभाळामधलं दृश्य आपण बघत आहोत. कॅमेरामॅनच्या नजरेमध्ये कैद होत असताना परंतु या नजरेमध्ये मॅचच्या ना किरण पाटीलच असेल कारण ह्या विकेटची जेव्हा गरज मैदानाच्या बाहेर जाईल ना तेव्हा समजेल काय इम्पॅक्ट होतं. थोडासा पुढे आला. क्रॉसबॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु विकेट किपर बीट झालेत. अजूनही बॉल सापडलेला नाहीये. फ्रंट फूट चेक केला. फ्रंट फूटवरती येत असताना क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ताकद जनरेट केली होती. ग्रिप जरूर या ठिकाणी कसलेली होती. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न आडव्या बॅट नंतर आपण हा प्रयत्न होताना पाहिला. अजून एक डॉट बॉल. जास्तीत जास्त डॉट बॉलचा रेशो आता वाढेल ना त्या 30 धावा डिफेंड करण्यासाठी पुढे चॅलेंज असेल टीम न्यू यॉर्कर सावादला. अजय तयार. मृत चेंडू घोषित करतील अंपायर. थोडासा रिदम रनवे मध्ये अडथळा. रिलीज ऑफ डिलिव्हरी जेव्हा आपण करतो ना तेव्हा तुमचा रिदम आणि रनवे तुम्हाला जो पाहिजे तो प्रॉपरली हवा. एखादा पाऊल जर चुकला चुकीचा बॉल पडू शकतो. त्याच्यावरती इम्पॅक्ट वेगळा ही पडू शकतो. त्याच्यासाठी थांबला गेला बॉलर आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती अजय तयार. टीमची धावसंख्या 16. अजयचा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर निघाला. इम्पॅक्ट चांगला पडेल. जास्तीत जास्त डॉट बॉलचा रेशिओ जर आला ना तर विचार करेल तो म्हणजे न्यू यॉर्कर सावाद सुद्धा मोठ्या फटक्यांच्या शोधासाठी. आणि तेच हवंय सावाद टीमला. असंच वाटत असावं की आता डॉट बॉलचा रेशिओ जास्त चाललाय. एखाद्या खेळाडूने तो प्रयत्न करावा मोठा फटका मारण्याचा. मग त्याच्यासाठी आपण सापळे रचले त्या सापळ्यामध्ये अडकावं त्याला. ते सध्या तरी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अजयचा लोव फुल टॉस अपील केली नाही. माहिती ऑप्शनच्या बाहेर परंतु बॉल मागे झालाय. सिंगल बनली गेली आहे. डबलचाही प्रयत्न झाला. डबल ही या ठिकाणी बनवत असताना
आता या 2 धावेने संघ पोहोचेल बॅटिंग करत असताना 45च्या चेसमध्ये 18 या आकड्यावरती संघ सावध. 14 मध्ये अजूनही 27 धावसंख्येची गरज. 45 धावसंख्येच्या चेसमध्ये आतापर्यंत 2.4 षटकांचा खेळ समाप्त झाला. एक गोष्ट चांगली घडली कारण टीम चौदरपाडा बॅटच्या फ्लो पासून बॉलला खूप दूर ठेवतात. ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय अजय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आता खोला टाकला होता टीपमध्ये. लॉंगॉनला जास्त बॉल बाहेर जाणार नाही. दुसरीचा अटेम्प्ट केला गेला. स्ट्रायकिंग एंड होती फेकी. महत्वाची विकेट ही जरूर नव्हती परंतु ही धाव महत्वाची होती. ती धाव सेव्ह करत असताना परतेल फलंदाज मैदानाच्या बाहेर आणि जावं लागेल खंडूला मैदान सोडून. साक्षात्कार ई म्हणजे ईश्वर. ईश्वराचा साक्षात्कार श्रद्धा सबुरीचा संदेश देत असताना साईबाबांनी केला आणि सध्या तरी साईबाबांच्या पदपालखीमध्ये जाणारे प्रवासी. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 13 चेंडूंमध्ये धावा जर आपण बघितल्या तर हव्यात अजूनही जिंकण्यासाठी 26. 13 मध्ये 26 बनवायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजेच निखिल. निखिल हा डॉट बॉल जरी आला ना तरी त्याच्यावरती जास्त प्रेशर नसेल कारण डॉट बॉल आला तर किरणकडे स्ट्राईक मिळेल आणि त्याच्याकडे क्षमता आहे. तो मोठे फटके खेळू शकतो. शेवटची बॉल. शेवटचा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न पडला. बॉडीवरती आला. थोडा साईड फॅक्टर जास्त होता. पडल्यानंतर थोडासा बाउन्सर बॉल त्याला झेलावा लागला. अशा प्रकारे ओव्हर नंबर 3चा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. ओव्हर नंबर 3च्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती जोडत असताना 19-12 मध्ये अजूनही 26 धावसंख्येची गरज. कौतुक करावं लागेल कारण स्ट्रायकर बॉलरकडे जेव्हा तुम्ही जिम्मेदारी देता त्याने खांद्यावरती जिम्मेदारी घेतल्यानंतर तुम्ही दुसऱ्या ओव्हरसाठी मैदानाच्या आतमध्ये जाता तेवढंच कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला आपल्या टीमसाठी द्यावं लागतं. आपल्या गावासाठी द्यावं लागतं. तेच केलं कारण हरिकेतने षटक क्रमांक 2 हाताळला. त्यांनी 14 दिला. त्याच्यानंतर त्या धावा कंट्रोल केल्या. त्याच्या अगोदर जयने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव दिली होती. 3 गडी बाद केले होते. म्हणजे जी सिच्युएशन त्यांना करायला हवी ना मैदानाच्या आतमध्ये क्रिएट ती त्यांनी केली. चला एक्सपांड व्हा फिल्डर टीम नक्षत्र 11 चौदरपाडा. पाण्याची मागणी आहे. पाणी लवकरात लवकर घेऊन जा. सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतोय पाणी घेऊन जात असताना भूषण एक्सपर्ट स्कोरर आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी एक्सपर्ट स्कोरिंग सुद्धा केली. सध्या ते पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात असताना मित्रांनो नाईट फॉर्मॅटमधला शेड्यूल तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. हा संघ तुम्हाला सध्या तरी नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात शिवम स्पोर्ट्स गेरसे. जॉली स्पोर्ट्स कामतगर त्यांच्या विरोधात भूमी 11 मांडा. राय त्यांच्या विरोधात भावाले बी आणि आज तुम्हाला रांजनोली आणि त्यांच्या विरोधात संघ पाहायला मिळेल नेहा स्पोर्ट्स गोरसे बी. आज व्ह्यूअर्सची संख्या वाढेल. कालच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळाले भावेश पवार, पवन केने, फरदीन काझी, तुम्हाला करण अंबाला पाहायला मिळाला, अभिषेक डॉलर. परंतु आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये भावेश पवार, पवन केने अँड टीम नेहा 11 गोरसे बी या नावाने तो संघ उतरणार आहे. 12 मध्ये अजूनही 26 हव्यात. काल पवनचा दिवस चांगला राहिला. रात्र चांगली राहिली. एक प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये येऊन त्याच्यावरती पैसे त्याने उडवले. तर हा सन्मान असतो. क्रिकेटमध्ये आपला एखादा आवडता खेळाडू असतो त्याला आपण सन्मान देतो. चला ओव्हर लवकरात लवकर सुरू करा. विनंती करेन टीम नक्षत्र 11 चौदरपाडा आम्ही कोऑपरेट तुम्हाला करतोय. 26 हव्यात अजूनही 12 मध्ये 45च्या टार्गेटमध्ये सध्या तरी धावा आपल्याला पाहायला मिळतात 19. लेफ्ट आर्म बॉलर लेफ्ट आर्म सीमर आहे. टप्पा पडला. फक्त पाहत राहिले की टप्पा आला कसा आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला कसा. ही खासियत आहे. एखादा लेफ्ट आर्म बॉलर जेव्हा तुमच्या समोर फिरकीचा असतो
तेव्हा त्या फिरकीच्या बॉलरवरती अनेक साऱ्या फलंदाजांना तुम्ही गिरकी घेताना बघितली आहे, परंतु किरण पाटील हे नाव सोपं नाहीये. तोही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. अनेक ऊन पावसाले त्याने क्रिकेटमध्ये झेलल्यात. या डॉट बॉलचा प्रत्युत्तर तो जरूर देण्याचा प्रयत्न करेल जिथे त्याच्या समोर आहे रोशन. नेक्स्ट बॉल, रोशनचा बॉल ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, बॉल मध्ये प्राइज विकेट या मॅचची सुटली गेली कॅच. आणि थर्ड युवा खेळाडू होता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला मानव, जरूर यंगस्टर आहेत. मैदानाच्या आतमध्ये ही महत्वाची विकेट होती, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. संधी प्राप्त झाली आहे, आता त्या संधीचं सोनं करावं लागेल. पाहूयात कशा प्रकारे कॅच ड्रॉप झाली. बॉल हवेमध्ये होता, मिस्टामिंग स्ट्रोक म्हणू आपण की हार्ड कॅच होती, अगदी इझी नसतं. या सिच्युएशनला एखाद्या मोठ्या खेळाडूची कॅच जेव्हा हवेमध्ये असते ना, तेव्हा एखादा चांगला खेळाडू सुद्धा विचार करतो की आपल्या हातातून कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट काय पडेल. हा इम्पॅक्ट पडला गेला. नवोदित आहेत, युवा खेळाडू, बॉल खाली ते आले, मानव होते त्या ठिकाणी, हातातून कॅच ड्रॉप झाली आणि 2 धावा बनल्यात. आता समीकरण 10 चेंडू आणि 24 धावत संख्येचं. जास्त वेळ लागतो या मॅचला. आज अशाच वेळेने आपण चालत राहिलो तर कदाचित या स्पर्धेमध्ये मेगा फायनलचा सामना हा सकाळी आपण पाहू. त्याच्यामुळे विनंती करेन बॅट्समन लवकरात लवकर जा आपल्या पोझिशनवर. जय झोटिंग देवरुंग प्रसन्न आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतात, लक्ष्य चषक 2025. बॉल तयार, चांगला बॉल, चांगला फिरवलाय, टर्न प्राप्त झाला. टप्पा पडल्यानंतर जे स्वप्न पाहिलं किरण पाटील आणि टीम सावधने, ते स्वप्न आता नास्तबूत करणारा हा बॉल तुम्हाला गोलंदाजाच्या भात्यातून अर्थातच रोशनचा तुम्हाला पाहायला मिळाला. काय टर्न देतोय, लेफ्ट आर्म बॉलर आहे. समोर आक्रमकतेचं दुसरं नाव आहे किरण पाटील. त्याची आक्रमकता कशी शांत करावी त्याच्याकडे उत्तर आहे. प्रश्न त्याच्या समोर आहे, परंतु त्याच्यातलं उत्तर त्याने आता शोधलंय की कशा पद्धतीने त्यांनी बॉलिंग करावी. शांत आहे किरण पाटील, ऑनसाइडला घाव घातलाय, टप्पा पडलाय, फिल्डरच्या वाक्याबाहेर. आणि अखेरकार जो समीकरण होता, अंगळत येत होता, तो समीकरण आता थोडासा पुढे नेत असताना किरण पाटीलच्या बॅटमधला चौकार. हा इम्पॅक्टफुल चौकार राहिला. कशा प्रकारे क्षेत्ररक्षक बीट झाले ते तुम्हाला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म बॉलर होते, राऊंड द विकेट, ताकदीचा वापर, बॅट फिरली वेगाने, चाबूक स्ट्रोक होता. टप्पा पडल्यानंतर फिल्डरच्याही आवाक्याबाहेर, म्हणजेच तुम्ही समजू शकता की किती फास्ट बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर गेलाय. 9 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज होती, आता 8 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज उरली आहे. चौकार आलाय नुकताच फलंदाज किरण पाटीलच्या बॅटमधून. 8 चेंडू 20 धावा. समोर टप्पा पडलाय, फिरवला गेला, स्लो बॉल, पेस व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन आणि अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न. फर्स्टला पुन्हा एकदा किरण. या मॅचमध्ये ना सस्पेन्सिव्ह पद्धतीने हा सामना सध्या तरी सुरू आहे. सुरुवातीला एका षटकाचं षटक राहिलं, त्यानंतर 14 धावा आला, तिथे सस्पेन्स थोडंसं खुलं झालं. पुन्हा एकदा आला मैदानाच्या आतमध्ये अजय, त्यांनी पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि या ओव्हरमध्ये चौकारानंतरचा हा डॉट बॉल पुन्हा एकदा सस्पेन्स वाढवतोय या मॅचमधला. 7 चेंडू 20 धावसंख्येचं समीकरण. एवढ्याला बाउन्सर बॉल, तिखट बाउन्सर, समजलेलंच नाहीये या ठिकाणी फलंदाज किरण पाटीलला की बॉल आला कसा गेला कसा. डोळ्यासमोरून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि सध्या तरी हतबल आहे किरण पाटील. पाहूयात कशा प्रकारे ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने बोट फिरली, टप्पा पडला, परफ्यूम डिलिव्हरी. निव्हियाचा बॉल यूज आपण करतोय. जो त्याचा हिरवा थर असावा ना, तो थर थोडासा कमी झाला असावा तरी त्या निव्हिया बॉलाचा वास गेला असावा किरण पाटीलच्या नाकाजवळून. बाउन्सर बॉल होता, तिखट बाउन्सर. असे बाउन्सर आपण वकार युनिस, पाकिस्तानचे वेगवान खेळाडू, त्यांचे पाहायचो. खरं तर 1989 मध्ये तुम्ही अनुभवा की असा तिखट बाउन्सर 1989 मध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांनी झेलला होता. तशाच पद्धतीने हा तिखट बाउन्सर. टप्पा पडला, सिमेंट विकेटवरून थोडासा बाउन्स या चेंडूला मिळाला गेला आणि आता समीकरण 6 चेंडू आणि 20 धावत संख्येचं. कठीण रोल आता अदा करावा लागेल, कारण खरं तर देव प्रत्येकाला एक देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल एक बेस्ट ॲक्टरला देत असतो आणि आता बेस्ट रोल ॲक्टरचा निभावावा लागेल, तो म्हणजे किरण पाटीलला. परंतु आता 6 चेंडूंचं भवितव्य हातामध्ये दिलंय करणच्या, त्याच्यामध्ये गुणवत्ता ती त्याला सिद्ध करावी लागेल. 6 चेंडूंमध्ये या धावा रोखायच्या आहेत आणि त्या रोखण्यासाठी आता अतोनात प्रयत्न करेल करण आणि एका बाजूला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल निखिल. निखिलसाठी आता मोठे चॅलेंज. करण त्याच्या समोर 6 चेंडू धावा रोखायच्यात 20. समोर फलंदाज
निखिल असताना 6 चेंडू 20 धावसंख्येचं समीकरण आणि बॉलर तयार. ओव्हर द विकेटने गतीचं पाहिलं गेलं अनुमान लावला गेला गतीचा आणि त्याच्यानंतर बॅट फिरली परफेक्टली समोर टप्पा बॉलला पाठवत असताना काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर. इट इज अ कडक. समान आपण वस्तू ठेवतो आणि एक वस्तू जर आपण काढली तर त्याचा बॅलन्स अप अँड डाऊन होतो ना, तशाच प्रकारे ही मॅच सस्पेन्सिव्ह मॅच. किरण पाटीलच्या चौकाराने मॅच पुन्हा एकदा टर्न झाली. त्याच्या 2 डॉट बॉलने पुन्हा एकदा मॅच टर्न झाली. ती आली नक्षत्र 11 चौदरपाड्याच्या बाजूने आणि त्यानंतर आपण ही मॅच पाहत आहेत की षटकार नंतर आता पुन्हा एकदा मॅच टर्न झाली आहे टीम सावाच्या बाजूने. सस्पेन्सिव्ह मॅच. आता समीकरण थोडंसं बदललं गेलं. 5 चेंडू आणि 14 धावसंख्येचं विजयासाठी समीकरण. दोन्ही खेळाडूंच्या मनामध्ये तेच सुरू आहे की आता डॉट बॉल आला तर मॅच पुन्हा एकदा टर्न होईल टीम नक्षत्र 11 चौदरपाड्याच्या बाजूने आणि एखादा मोठा फटका दुहेरी जरी आली तर या सामन्याला पुढे नेताना तुम्हाला पाहायला मिळेल संघ नक्षत्र 11 चौदरपाड्याच्या समोर न्यू विक्रास सावात. 5 चेंडू 14चं समीकरण. 45 ची चेस होती या मॅचमध्ये आणि प्रिव्हियस बॉलवरती नुकताच षटकार आलाय. ओव्हर द विकेट अवे प्ले फ्रॉम द बॉडी. दबाव जेव्हा असतो ना तेव्हा रती महारथी सुद्धा आपल्या काहीशा गोष्टीमध्ये मिस्टेक करतच असतात. रिदम रनवे चांगला होता परंतु समोर टप्पा ठेवला. प्रिव्हियस बॉलवरती सिक्सर आलाय. त्याच्यासमोर अवे प्ले फ्रॉम द बॉडी. शरीरापासनं थोडासा दूर ठेवायचा होता चेंडू. लाईन थोडीशी पुढे होती परंतु जास्त बाहेर टाकला चेंडू. अनुमान थोडासा चुकला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. 5 मध्ये आता 13 हव्यात. यावेळेला बॉल चांगला आहे. लिडिंग एज कॉडवेनची अपील नव्हती कारण फलंदाजाला माहिती आहे की हलकीशी कडा आहे. पंचांचा फिंगर अप पडतेल मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 5 वा निखिल आणि आता समीकरण 4 चेंडू धावा कंपल्सरी 13. भरपूर सारे चढ उतार बघितलेले आहेत. जरूर या क्रीडांगणाचे आउटफील्ड तुम्ही पहा अगदी समान तुम्हाला पाहायला मिळेल परंतु क्रिकेटच्या पटलावरती या सिच्युएशनला अनेक वेळा या क्रीडांगणाने झेललाय. आता जी सिच्युएशन आली आहे त्या सिच्युएशनला हँडल करण्याची वेळ आली होती. विरोधात आला होता षटकार. बॉलर होते करण. समोर निखिलच्या बॅटमधून तो षटकार बघताच क्षणी त्याने टप्प्यामध्ये थोडंसं परिवर्तन केलं. टप्पा चेंज केला. याच्या अगोदरच्या बॉलवरती व्हाईट बॉल तुम्ही पाहिला त्यानंतर लगेचच तुम्हाला पलटवार पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये अशाच गोष्टी होतात. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. इथे भावना दडलेल्या असतात. त्या भावना या मॅचमधल्या कोणाच्या दुखावल्या जातील. एका बाजूला 4 बॉल 13 धावा बनवायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला 4 बॉल 13 धावा रोखायच्या आहेत. नक्षत्र 11 चौदरपाडा त्यांच्या विरोधात न्यू विक्रास सावध. हा सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहेत. डोलामॅन अवस्थेमध्ये आहेत परंतु या सामन्यामध्ये कोण पुढे जाणार टीम सावध की नक्षत्र 11 चौदरपाडा. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये हरेश. क्रमांक 7 वरती आता तो आहे. एका बाजूला त्याच्या समोर किरण जो एक सिंगल बनून त्याच्याकडे स्ट्राईक जर गेली ना तर मी तर म्हणेन या सामन्याला फिनिश करण्याचा रोल तो अदा करू शकतो परंतु त्याच्याकडे स्ट्राईक येण्याची आता तुम्हाला वाट पाहावी लागेल. ओव्हर द विकेट बॉटमॅनचा वापर. समोर सिलिमिड ऑफला फिल्डर डायरेक्ट हिटचा प्रयत्न. वाईट थ्रो केला गेला आणि अशा सिच्युएशनला माणूस चुका करतोच. चर्चा आपण करत होतो खरं तर सुजल की जेव्हा प्रेशर असतो ना तेव्हा रती महारथी सुद्धा मिस्टेक करत असतात. कौतुक करेन त्या फिल्डरचं सुद्धा कारण सिली मिड ऑफला फिल्डिंग करणं. ज्या मानवकडनं कॅच ड्रॉप झाली होती सिली मिड ऑफला ते फिल्डिंग करत होते. रॅपिडली बॉल त्याच्या जवळ आला. त्यांनी कोणत्या पद्धतीने उशीर केला नाही. बॉल हातामध्ये आला लगेचच फेकला गेला. जिथे सिंगल मिळते सिंगलने टीमची धावसंख्या पोहोचत असताना 33 या आकड्यावरती 45चं टार्गेट होतं आणि या मॅचमध्ये आता समीकरण 3 चेंडू 12 धावसंख्येचं. 3 चेंडू 12 धावसंख्या आणि आता खरं तर मैदानाच्या आतमध्ये किरण पाटीलच्या समोर असेल करण. 3 चेंडू 12 समोर स्ट्रेट मारलाय व्ही शेप मध्ये. डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर. सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंग वरती फेकी आणि पोचलाय दरम्यान किरण पाटील आपल्या स्ट्रायकिंग एनवर. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. क्रिकेटमध्ये एक एक धाव तुम्हाला महत्वाचीच असते. जसा
आपण बघतो राजकारणामध्ये एका मताला जेवढं महत्त्व असतं ना, तसं क्रिकेटमध्ये एका धावसंख्येला महत्त्व. आता विचार करेल करण सुद्धा की समोर किरण पाटील, ज्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत आपण चौकार बघितले गेले 4, एकही षटकार आला नाही. जास्त डॉट बॉल तो खेळला जरूर, परंतु या सिच्युएशनला कधी तो हँडल करू शकतो. त्याच्यासमोर कसा चेंडू टाकायचा, 2 चेंडू आणि 10 धावसंख्येचं समीकरण. फुलटॉस बॉल चुकी केली, परंतु त्या चुकीला इथनं कन्वर्ट करू शकला नाही. मोठ्या फटक्यामध्ये फिल्डरने चांगलं कार्य केलं आणि हा बॉल चला डीपमध्ये. दुसरीचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट होईल, परंतु किरण पाटील पोचणार नाही आणि अखेरकार जो श्वास होता तो श्वास सोडला गेलाय टीम नक्षत्र 11 चौधरपाडाने. आणि आता या मॅचमध्ये डोकं वर करत असताना, शिरकाव करत असताना नक्षत्र 11 चौधरपाडा फॉर्मसाठी झगडत असणारा नक्षत्र 11 चौधरपाडा आता मी तर म्हणेन फॉर्ममध्ये आलाय, कारण थोडासा वेळ घेतला आपल्या लयमध्ये येण्यासाठी. परंतु तो लय जर आपण पाहिला तर आता पकडला गेलाय, परंतु सामना संपलेला नाही आहे. क्रिकेटमध्ये भरपूर साऱ्या मिस्टेक्स असतात, त्या मिस्टेक आता कदाचित घडतील का की एक बॉल लिगल येईल, 45चा बचाव होईल. शेवटच्या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळतो कशा प्रकारे फील्ड या बॉलला केलं गेलं. त्याच पद्धतीने आपण सध्या तरी पाहिलंय तर या बॉलवरती विकेट मिळाली गेली. महत्वाची विकेट, याच्या अगोदर गेली असती तरीही बेनिफिट होता, आता गेलाय तरीही बेनिफिट आहे. किरण बाद झालाय आणि आता नट नंबर 8 वरती आलाय, 8 वरती आलाय नवीन फलंदाज जयेश. शेवटचा बॉल सर झालाय सुंदररित्या. 45चा बचाव करत असताना फरक जर आपण पाहिला तर या मॅचमध्ये 9 धावसंख्येचा फरक ठेवत असताना या मॅचमध्ये विन होतोय नक्षत्र 11 चौधरपाडा, परास्त करत असताना न्यू एकविरा सावध या टीमला. टीम लोणाड मॅनेजमेंट कमिटीशी तुम्ही संपर्क